हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 24 मार्चचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. शिवा बेडरूममध्ये बसलेली असते आणि तिला सीताईने जे जे काही केलं, जे जे काही सीताई बोलते ते आठवत असते आणि इमोशनल होऊन रडायला येत असतं. तिला तिचा गृहप्रवेश सीता स्वतःच्या हाताने भरवते ते सगळं आठवून शिवाला रडायला येत असतं. तेवढ्यात आशू वॉशरूममधून येतो. तेव्हा आशू शिवाकडे येतो आणि बोलतो, शिवा काय झालं? तेव्हा आशू बोलतो, ऐक ना, मगाशी सुद्धा आई तुला भरवत होती, तेव्हा मी विचारलं काय, तू काहीच सांगत नाही, काय झालंय सांग ना. तेव्हा आशू बोलतो, सांग ना प्लीज शिवा, तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? माझ्याकडनं काही चूक झाली का? मी सॉरी म्हणतो, मी काही बोललो का चुकीचं? तेव्हा शिवा बोलते, नाही आशू, तू काहीच चुकीचं नाही म्हणाला. मला ना खात्री होती एक ना एक दिवस सीताई नक्कीच मला स्वीकारतील. तेव्हा शिवा बोलते, सगळं नीट होईल. आणि तेव्हा आशू बोलतो, झालंय ना आता ते? तेव्हा शिवा बोलते, झालंय, पण माझा विश्वासच बसत नाहीये. तेव्हा शिवा बोलते की सीताईने मला स्वीकारलं, घरात स्वागत केलं, एवढं मला भरवलं. आशू, मला ना हे सगळे क्षण असे जपून ठेवावेसे वाटतात. तेव्हा आशू बोलतो, जपून ठेवशील आणि तू, माझी शिवा अशी नाहीये. तेव्हा आशू बोलतो, हे बघ, तुला सगळं हे मिळतंय ना, हे काय असं अचानक एका दिवसात नाही मिळालं नाही ना. ही तुझी मेहनत आहे, तुझे परिश्रम आहेत त्यात. तू जेव्हा आपल्या घरात आलीयस तेव्हा आईने तुला ऍक्सेप्ट नाही केलं, कारण तिला टिपिकल सून हवी होती, तिची अपेक्षाच तशी होती आणि तिच्या अपेक्षांपुढे तिला तुझा खरेपणा कधीच दिसला नाही आत्तापर्यंत. पण याचा अर्थ तू आमच्यावर प्रेम करणं थांबवलं नाहीस ना, आणि आईवरही प्रेम करणं थांबवलं नाहीस. तू आमची मदत केलीस, सतत आमच्या पाठीशी उभी राहिलीस, संकटात धावून गेलीस आमच्यासाठी, आणि हेच आज आईला दिसलं. आईला लक्षात आलं की ती चुकीची होती. इतक्या दिवसांचं प्रयत्नांचं हे फळ आहे, कळलं, आणि यू डिझर्व इट. तेव्हा शिवा बोलते, आशू, मला नाही यापुढे सीताईच्या मनातलं स्थान गमवायचं नाहीये. तेव्हा आशू बोलतो, ऑफकोर्स नाही, तू गमावणारही नाहीस. तेव्हा शिवा इमोशनल होते आणि आशूच्या मांडीवर डोकं ठेवते. इकडे सीता बेडरूम मध्ये असते, तिला भाऊंचा व्हिडिओ कॉल येतो. तेव्हा सीता बोलते, बोला काय म्हणताय? तेव्हा सीता बोलते, आज काय एवढा व्हिडिओ कॉल? याआधी एवढा बाहेर गेलात, कधी व्हिडिओ कॉल नाही केला तुम्ही? तेव्हा भाऊ बोलतात, नाही केला, पण आज मला तुझा हा आनंदी चेहरा बघायचा होता. तेव्हा भाऊ बोलतात, सीता तू खरंच केवढी आनंदात दिसते, काय असं विशेष घडलंय? तेव्हा सीता बोलते, हो का, जसं काही तुम्हाला काही कल्पनाच नाही काही. तेव्हा भाऊ बोलतात, सीता तुला सांगू का, मी याआधी तुझ्या प्रेमात होतोस, पण आज नव्यानं तुझ्या प्रेमात पडलो. तू आज जे केलंयस ना, त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. तेव्हा सीता बोलते, नाही हे कारण बरोबर आहे, पण हे सगळं तुमच्या लाडक्या शिवाच्या बाबतीत झालं, हे खरं कारण आहे. तेव्हा भाऊ बोलतात, अच्छा माझी लाडकी का? आता तुझीही तर लाडकी झालीच की. तेव्हा सीता बोलते, खरंच आज तुमचं म्हणणं खरं ठरलं, मी खरंच शिवाला ओळखायला चुकले हो. कायम ती कशी वागते, कशी बोलते यावर टीका करत राहिले. तेव्हा भाऊ बोलतात, नाही सीता, नात्याची सुरुवात जरी चुकीची झाली होती, तरी तुम्ही त्या नात्याला दोघींनी आता नवीन सुरुवात दिली. त्यामुळे जुनं जे घडले ते खरंच मनातून काढून टाक. शिवा कधीच असलं मनात धरून ठेवणार नाही. शिवा, तू अगं आजारी पडली तेव्हा सगळ्यात पहिले शिवा धावून आली. आशू घर सोडून गेला तर त्याला सतत चांगल्या गोष्टी समजावत राहिली. तेव्हा शिवा बोलते, माझं मन जिंकणार असं म्हणाली होती, तिने माझ्या मनात जागाच निर्माण केली हो. तेव्हा भाऊ सीताला समजत असतात, सीता या सासू सुनेच्या नात्याला सगळ्यांनी इतकं बदनाम करून टाकलंय. तेव्हा भाऊ बोलतात, त्यामुळे सासू सुनेच्या नात्याचा, चांगल्या नात्याचा उद्धार ठेवण्याची जबाबदारी आता तुमच्या दोघींवर आहे. तेव्हा सीता बोलते, हो खरं आहे हे, मी नक्की करेन, हे मी नक्की प्रयत्न करेन. तेव्हा भाऊ बोलतात, आणि तुझी सून आहेस की तुझ्याबरोबर, याचा खूप आनंद आहे मला. इकडे कीर्ती तिच्या खोलीत बसलेली असते आणि खूप संतापलेली असते. तिला सगळा प्रकार घडलेला आठवत असतो. कीर्तीला ते आठवून रडायला येत असतं. तेव्हा सुहास तिथे येतो आणि बोलतो, किटू डार्लिंग, अजून किती वेळ जागणार आहेस? तेव्हा सुहास बोलतो, हे बघ, आता विचार करून काही होणार नाहीये, आपण हरलोय हे मान्य कर. तेव्हा कीर्ती बोलते, काय म्हणालास? हरलोय? कोण हरलंय? हे बघ, मी हरलेलं नाहीये, मला हे मान्यच नाहीये आणि मी हरू शकत नाही सुहास. तेव्हा सुहास बोलतो, हो मला असं म्हणायचंय, म्हणजे शिवा आता या घरात आली आहे ना, मग आपण काय करायचंय? तेव्हा कीर्ती बोलते, का आली ती, कशी आली, मी किती प्रयत्न केले होते तिला या घरातून हकलवून देण्याचे, तिला तिची जागा दाखवण्यासाठी, पण ती माझ्या घरात येऊन मला माझी जागा दाखवते. तेव्हा कीर्ती चिडचिड करत वस्तूंची आदळआपट करत असते. कीर्ती बोलते, आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. तेव्हा सुहास बोलतो, हे बघ, आपल्यासमोर एकच मार्ग होता, सीताई. आता सीताई तिच्या बाजूने गेली. तेव्हा कीर्ती बोलते, हे बघ, कितीही मोठी फौज असेल ना, तरीही मी हरणार नाहीये. तेव्हा कीर्ती बोलते, आता आपल्याला असं कोणीतरी शोधायचंय ज्याच्या मनात शिवाबद्दल राग असेल. तेव्हा कीर्तीने ते आठवत असतात की कोण असेल हे. तेव्हा सुहास बोलतो, पाना गँगचा तर काही संबंधच नाहीये. तेव्हा सुहासला हसायला येतं आणि तो बोलतो, अगं जगदीश माहिती, जगदीश. तेव्हा कीर्ती बोलते, कोण जगदीश? तेव्हा सुहास बोलतो, अरे शिवाचा काका, त्याचा शिवावरती खूप राग आहे, माहितीये ना तुला? तेव्हा कीर्ती बोलते, काकाला शोधावं लागेल. इकडे दुसऱ्या दिवशी शिवा सगळ्यांना नाश्ता वाढत असते आणि कीर्तीला जबरदस्ती वाढत असते. वाढून झाल्यावर सीता शिवाला बोलते, शिवा मला तुझ्याशी बोलायचंय थोडंसं. तेव्हा शिवा बोलते, हा बोला ना सीताई. सीता बोलते, काय असतं ना, एखाद्याबद्दलचा दृष्टिकोन तुम्ही बदललाच नाही तर त्या माणसाला तुम्ही समजून घेतलंच नाही.
आणि नेमकं हेच झालं माझ्या बाबतीत. तेव्हा शिवा बोलते ठीक आहे सीताई, होतं असं, जाऊ द्या. तेव्हा सीता बोलते नाही, म्हणूनच मी यावेळेला ठरवलंय की तुला समजून घ्यायचं. म्हणजे काय झालं नाही, हे आशू, संपदा, उर्मिला, लक्ष्मण भाऊजी यांनी ना तू आहेस तसं तुला स्वीकारलं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांची छान गट्टी झाली आहे. तेव्हा उर्मिला बोलते ताई, उशीर झाला असला ना तरी मला वाटतं की तुमच्या दोघांमध्ये एक छान मैत्रीचं नातं निर्माण व्हायला हवं. तेव्हा सीता बोलते म्हणूनच माझ्या या छान मैत्रिणीला मला समजून घेण्यासाठी प्रयत्न करायचे. शिवा कशी आहे, कशी जगते, मला समजून घ्यायचंय. सीता बोलते तुला चालेल? तेव्हा शिवा बोलते हो चालेल ना. तेव्हा आशू बोलतो एक दिवस शिवा बरोबर राहून बघ, म्हणजे तुला कळेल ती कशी आहे, ती कशी बिंदासते आणि कसं जगते. तेव्हा आशू बोलतो शिवा, मी तुला म्हणलं होतं ना आईचं मन जिंकायला वेळ लागेल, पण एकदा का तू तिचं मन जिंकलंस तर ती तुझी कधीच बाजू सोडणार नाही. तेव्हा सीता बोलते शिवा हे बघ, मी नाही समजू शकले तुला, पण या वेळेला माझे सगळे पूर्वग्रह बाजूला करून मला तुला समजून घ्यायचंय. तेव्हा सीता बोलते चालेल ना. तेव्हा शिवा बोलते हो मी तर तयार आहे बाबा. तेव्हा सीता बोलते मग मला अख्खा दिवस तुझ्या बरोबर घालवायचा आहे. तेव्हा लक्ष्मण बोलतो हा, मग याची सुरुवात लगेच करायची संधी तुमच्याकडे, नाश्ता सोबत करू. तेव्हा कीर्ती डिशवर चमचा वाजवत असते. तेव्हा सीता बोलते कीर्ती असं करू नये बाळा, नीट खा. इकडे शिवा आणि उर्मिला उभे असतात. तेव्हा शिवा बोलते उर्मिलाला सीताई यायला खूप उशीर लावतायत. तेव्हा उर्मिला बोलते हो ना, मला म्हणाली लगेच येते म्हणून. तेव्हा आशू येतो आणि बोलतो अरे तुम्ही दोघं अजून इथेच आहात, आई कुठे? तेव्हा शिवा बोलते अरे आम्ही पण अजून त्यांचीच वाट बघतोय, अजून आल्या नाहीत त्या. तेव्हा संपदा बोलते एक सेकंड, काकूने अजून तिचा विचार तर बदलला नाही ना? तेव्हा आशू बोलतो नाही नाही. तेव्हा सीता तिथे एंट्री करते आणि बोलते आत्ताच तो कुठे विचार पक्का झालाय. तेव्हा सगळे आश्चर्याने सीताकडे बघतात. सीता शिवा स्टाईलचे कपडे घालून उभी असते. तेव्हा आशू जोरात किंचाळतो आणि डोळ्यावर हात ठेवतो. उर्मिला, संपदा पण आश्चर्यचकित होतात. सीता कंबरेवर हात ठेवते, शिवा तर डोक्याला हातच लावते. आशू ठेवलेल्या डोळ्यांवरच्या हातांवरचा एक बोट खाली घेतो आणि एका डोळ्यानेच बघत असतो. तेव्हा आशू ओरडतो आई. शिवा तर हादरते आणि भिंतीलाच पकडते. आशूला घाम फुटतो. आशू हाताने हवा घालत असतो. तेव्हा शिवा बोलते सीताई. तेव्हा उर्मिला बोलते ताई अगं. तेव्हा सीता पायऱ्या उतरून बाहेर अंगणात येते. तेव्हा शिवा सीताजवळ येते आणि बोलते भाई साप, काय कमाल लुक केलाय तुम्ही. तेव्हा सीता बोलते जमलंय का? तेव्हा शिवा बोलते फुल जमलंय. तेव्हा आशू बोलतो कमाल कमाल, खरंच कमाल. तेव्हा संपदा पण बोलते खूपच भारी काकू. तेव्हा आशू बोलतो पण हे कसं काय? तेव्हा सीता बोलते अरे शिवाला समजून घ्यायचं म्हणायचं, मग तिच्यासारखं व्हायला काय हरकत आहे? तेव्हा सीता बोलते काय ग शिवा? तेव्हा शिवा बोलते मी 1 मिनिटात आले. तेव्हा उर्मिला बोलते अगं पण हा लुक का? तेव्हा सीता बोलते कारण मला माहिती आहे आम्ही गाडीने जाणार नाही आहोत. तेव्हा शिवा तिथे बाईक घेऊन येते. सीता बोलते एक मिनिट, एक गॉगल काढून शिवाला लावते आणि एक गॉगल स्वतः लावते. तेव्हा संपदा बोलते एक मिनिट मी तुमचे फोटो काढते, कसल्या भारी दिसतायत तू. तेव्हा संपदा फोटो काढते आणि सेल्फी काढते. तेव्हा आशू बोलतो संपदा आमच्या लग्नालाही एवढे फोटो काढले नाहीस ग तू, आता यांचा अल्बमच बनव. तेव्हा शिवा बोलते बाई आता तर चर्चा होणार, सासू सुना मिळून स्वॅग करणार. तेव्हा शिवा बोलते सीताई निघायचं, बाय आशू. तेव्हा आशू बोलतो बाय शिवा आणि हा सांभाळून जा. तेव्हा शिवा आणि सीताई गाडीवर किक मारतात आणि निघतात. तेव्हा आशू बोलतो स्लोली जा, हळू. ते गेल्यावर संपदा बोलते काकूला खूप मज्जा येणार आहे आज. तेव्हा आशू बोलतो मला विश्वासच बसत नाही, काय इकडे गॅरेजवर पाना गँग असते. सायलेन्सर बोलतो काय भाई लोक काय करताय? तेव्हा बॅटरी त्याच्याकडे निरखून बघत असतो. तेव्हा अप्पर बोलतो हे कुठलं बुजगावणं? तेव्हा बॅटरी बोलतो अरे ही काय चॉईस तुझी? तेव्हा सायलेन्सर बोलतो स्टाईल आहे रे, स्टाईल आहे. तेव्हा सगळे बोलतात शी. तेव्हा सायलेन्सर बोलतो काय भारी दिसतो ना मी. तेव्हा अप्पर बोलतो फटका देईल. तेव्हा तो बोलतो तुम्हाला कळतं का रे, मोठे मोठे हिरो असेच कपडे घालतात. तेव्हा बॅटरी बोलतो हिरो अरे जोकर घालतात आणि ते सगळे हसायला लागतात. तेव्हा सायलेन्सर बोलतो ए गप हा, बहुतेक जळतायत माझे कपडे बघून हा. तेव्हा स्टेफनी बोलतो हा एवढे जळतोय ना बघ, डोळ्यातनं पाणी येते पाणी. तेव्हा अप्पर बोलतो हे बघ इथे माझी राग झाली बघ. तेव्हा सायलेन्सर बोलतो तुम्ही गप राहा नाही तर बघा. तेव्हा डिप्पर बोलतो काय काय बघा. तेव्हा डिप्पर बोलतो काय करशील, फाईट करशील? तेव्हा सायलेन्सर बोलतो अरे आपण फाईट नाही करत रे, आपण डायरेक्ट अटॅक करतो. तेव्हा अप्पर बोलतो एक फटॅक करून देईल ना. तेव्हा सगळे त्याला हसत असतात. तेव्हा तो रंगपंचमीचा रंग उडवायला घेतो. तेव्हा बोलतो कसा दिसतोय मी? तेव्हा ते सगळे घाबरतात. बॅटरी बोलतोय भाई 1 नंबर दिसतोय. तेव्हा सायलेन्सर सगळ्यांवर रंग उडवणार, सगळे गॅरेजमध्ये लपून बसतात. तेव्हा सीता आणि शिवा तिथे बाईकवर येतात. तेव्हा सायलेन्सर रंग उडवणार, तेवढ्यात तो रंग सीताईवर उडतो. सीताईला बघून बाकी सगळे लपतात. तेव्हा सायलेन्सर पटकन रंगपंचमी लपवतो, रंगाची पिचकारी लपवतो. तेव्हा सगळे घाबरतात. सीता गॉगल काढते, शिवाई घाबरते. सीता सगळ्यांकडे रागाने बघत असते. तिथेच आजचा एपिसोड संपतो.